नाशकात प्रथमच सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर प्राजक्ता अमित देसाई यांच्या पोज अँड बटनच्या वतीने भव्य इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन 2024चे आयोजन दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक येथे संपन्न झाले. या डान्स कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्रासह राज्यभरातून डान्समधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स सह भारतीय संस्कृतीमधील स्पर्धकांच्या विविध प्रकारच्या डान्सने उपस्थित रसिकांची मने जिंकली. या प्रसंगी स्पर्धकांचे पर्यवेक्षक बालगंधर्व पारितोषिक 2023 विजेता महाराष्ट्र लावणी सम्राट अश्मिक कामटे तसेच बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे तसेच डान्स इंडिया डान्स सीझन 6च्या सेमीफायनलिस्ट दीपक कुलसरे आणि फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटाच्या स्क्रिप्टरायटर डायरेक्टर श्रद्धा राजे भोसले यांनी उत्कृष्ट डान्स करणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यात आली. या डान्स कॉम्पिटिशनच्या शोसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टीव्ही सिरियल मालिका रात्रीस खेळ चाले, अण्णा नाईक, माधव अभ्यंकर आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील, डॉक्टर अमित देसाई यांच्यासह किन्नर आखाड्याचे श्री महंत नंदगिरी ऋषिकेशजी महाराज हे उपस्थित होते. तसेच या संपूर्ण डान्स कॉम्पिटिशनसाठी नाशिकमधील सोनी गिफ्ट आणि सोनी पैठणी यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात नाशिकमधील प्रथमच प्राजक्ता अमित देसाई यांच्या पोज अँड बटन यांच्या इंडियाज बिगेस्ट डान्स कॉम्पिटिशन 2024 मोठ्या उत्साहात पार पडला. मी तिसऱ्यांदा नाशिकमध्ये येते. तर खरं तर सर्वात प्रथम मी प्राजक्ता देसाई मॅडमांचं खरंच मनापासून आभार मानते. मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आणि ही डान्स स्पर्धा आहे आणि डान्स मला खूप डान्समध्ये आवड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. डान्स म्हणजे मला आवडतोच नेहमी. तर आज डान्स स्पर्धा आहे आणि मी तिथं आली आहे म्हणून मला खूप छान वाटतंय. आणि सोनी पैठणी, सोनी गिफ्टचं पण मी मनापासून आभार मानते. प्राजक्ता ताईंचं मनापासून आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल. नाशिकमध्ये अनेक शो झाले, त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? नाशिकमध्ये शो झालेत आणि मला भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षक वर्गांचं, महिला वर्गांचं मिळालं. तसं मला सर्व महाराष्ट्राचं प्रेम कायम मिळत असतं, पण नाशिककरांचंही मला प्रेम मिळालं म्हणून मी त्यांचं सर्व नाशिककरांचं मनापासून आभार मानते. आज प्राजक्त देसाई मॅडमांचा तुमच्या पहिलाच कार्यक्रम आहे की आधी पण झाला? नाही, आमचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि आमची पहिलीच भेट आहे, पण खूप छान आहे. यापुढे आमचे कार्यक्रम आम्ही अपेक्षा करतो. नक्की. हो. आणि एक मिनिट, आज प्राजक्ता ताईंचा बर्थडे पण आहे. प्राजक्ता ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. संगीत या ज्या कला आहे ना, त्याला त्या कलांना प्रोत्साहन द्यायचं असेल ना, तर कोणीतरी त्याची जबाबदारी घ्यायला लागते. आता जर तुम्ही आता काही विशिष्ट डान्स बघितलं याच्यामध्ये, अतिशय लहान लहान मुलं आहेत, पण त्यांच्यात जे काही टॅलेंट बनलेलं आहे ना, तर ते टॅलेंट लोकांपुढे कसं आहे ना, तर ते स्पर्धांमधलं म्हणजे आमची सुद्धा जडणघडण जी आहे अभिनय करण्याची, ती स्पर्धांमधूनच झाली. आणि त्या स्पर्धेतला भाग घेत नंतर हळूहळू व्यवसायिक आपला. तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आणि अतिशय अजून एक चांगली गोष्ट तिने अशी केली की गौतमीताई सारख्यांना ते परत बोलले, कारण इन्स्पायरिंग आहेत त्या. म्हणजे 4 मुलांना असं वाटत असेल ना की आपल्याला डान्स करायचा आहे, पण कसं आहे तर ते इन्स्पायरिंग असतं की बघा इतकं छान करतात. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी इथं आणलेले आहेत प्रोजेक्ट त्यांनी, आणि याचा फायदा नक्कीच होईल. आणि दरवर्षी तुम्ही हे करा. मगाशी मी कोणाला तरी मला वाटतं ओंकारला बोलतो की नृत्याबरोबर आता गाण्याचं पण काम, कारण खूप बदलले टॅलेंट आपल्याकडे, कमी नाही टॅलेंट. अतिशय चांगली चांगली विचार मुले त्यांना आपण पुढं आणलं पाहिजे आणि त्यासाठी वाटत आलो. आपला जरी नाशिक मधला पहिला सीझन असेल तरी आपण प्रत्येक वर्षी आता याचा सीझन करत राहू. सेकंड सीझन, थर्ड सीझन आणि खूप सारे सीझन आपले येतच राहतील. सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने अशी मी अपेक्षा करते. प्राजक्त मॅडम, तुम्ही आतापर्यंत मुंबईमध्ये बरेचसे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले कार्यक्रम कसे
माझा कार्यक्रम सक्सेस होण्यामागचा माझा एक मोठा हात म्हणावं ते माझे मिस्टर डॉक्टर अमित देसाई. हे जर आज माझ्या पाठीशी नसते तर मी कुठलाही कार्यक्रम करू शकले नसते. ते माझ्या पाठीशी भक्कम उभे आहेत. म्हणतात ना, एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं आमच्याकडे उलट आहे, एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष उभा आहे. यापुढे तुम्ही आता कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात? आमची डान्स कॉम्पिटिशनचं आता आम्ही असं ठरवलंय की आपण डान्स कॉम्पिटिशनचे सीझन्स प्रत्येक सिटीमध्ये वेगवेगळ्या सिटीमध्ये करत आहोत. जसं आजपर्यंत मुंबईमध्ये केले, आता नाशिक, तसे आता वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण हे कार्यक्रम करत आहोत. लावणी नसते काय सांगितलं? या कार्यक्रमामध्ये लावणी जास्त आहे, याचं कारण आहे गौतमी पाटील मॅम आणि आपले अश्मिक सर. ऑल क्रेडिट गोज टू अश्मिक सर आणि गौतमी मॅम. मॅडम, डान्सचे स्पर्धक कसे निघाले आपले? तिथले डान्स जे करतात ते स्पर्धक कसे वाटते? आपल्याकडे आता या डान्स कॉम्पिटिशन मध्ये तो पूर्ण देशातून कंटेस्टंट आले आहेत. फक्त राज्यातून नाही तर देशातून. आपल्याकडे बँगलोरचे कंटेस्टंट आहेत, आपल्याकडे झारखंड आहे, आपल्याकडे आग्रा आहे, आपल्याकडे प्रयागराज आहे, ओडिसाचे पण कंटेस्टंट आहे. ऑल ओव्हर इंडियातून आपल्याकडे कंटेस्टंट आले. प्राइस वगैरे काही असेल? येस, आपण या सगळ्या कॉम्पिटिशनचं टोटल कॅश प्राइस देतो 1,10,000 रुपये. किती पार्टिसिपंट? आपल्याकडे आता एकूण 70 पार्टिसिपंट होते ग्रँड फिनालेसाठी. नेक्स्ट सीझन आपण याचे ऑडिशन्स घेतलेत, ऑनलाईन ऑडिशन घेतलेत, ऑफलाईन नाशिकमध्ये ऑडिशन घेतले, आम्ही सेमी फिनाले केला आणि आता हा आमचा ग्रँड फिनाले. बटन आणि प्राजक्ता मॅडम. म्हणजे प्राजक्ता ऑफकोर्स मगाशी बोलली मी आय एम अ प्राऊड हजबंड, बट हवेवर प्राजक्ता जी मेहनत घेते आणि नाशिकमध्ये एका स्टेजच्या खाली एवढे लोकांना एकत्र करणं इज नॉट अ स्मॉल टास्क. अँड होपफुली यापुढे भरपूर शोज होतील नाशिकमध्ये पण. प्लस वी आर एमिंग फॉर इंटरनॅशनल इन फ्यू डेज. दॅट्स इट. नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल. मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा. आजचा जो कार्यक्रम आहे बोज बटन्सने ठेवलेला, मुख्यतः आपण बघतो की पुरुष स्त्रिया यांच्यासाठी सर्वच करत असतात, पण आज त्यांनी जो एक किन्नरांनाही एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्यांच्याकडेही जी सुंदर अशी त्यांना समानतेची वागणूक दिलेली आहे, हे बघून खरंच खूप छान वाटतं आहे. आणि असेच कार्यक्रम समाजामध्ये नेहमी होत राहू आणि सर्वांना तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा ही नाही, सहानुभूतीची अपेक्षा नाही, तर समानतेची अपेक्षा आहे आणि अशीच ही नेहमी होत राहू. जय अंबे, जय श्री महाकाल.